वापरले आहे। आता हा महिलांवरती अत्याचार झालेला आहे एकतर्फा, त्याच्यावर काय म्हणाल? आज महिलांवर जर अत्याचार झालेला आहे आणि खरोखरच झालेला आहे, त्यासाठी आझाद समाज पार्टीची पूर्ण महिला टीम रस्त्यावर उतर त्या विषयाला आणणे वाचा फोडणार आहे। तमाम चळवळीतल्या ज्याही महिला असतील आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन व मोर्चे काढणार आहोत। आणि जे सिद्धार्थ शिरोळे आहे ज्यांनी आमच्या नेत्याविषयी असं वक्तव्य केलेले की यांच्यावर 420 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे, त्यांनी खुलासे करून द्यावे, अन्यथा भीम आर्मी आझाद समाज पार्टी त्याच्या बंगल्यासमोर उभा राहून बेमुदत आंदोलन करणार आहोत। पूर्ण महाराष्ट्रभर याची दखल घेण्यात येणार। माता भगिनींना सन्मान देण्यासाठी महायुती सरकारने एक योजना राबवली होती, ती म्हणजे लाडकी बहीण योजना। ही लाडकी बहीण योजना माता भगिनींचा मान सन्मान वाढवण्यासाठी केली होती। त्यासाठी जागोजागी याचे फलक लावण्यात आले होते। पण हीच योजना माता भगिनींचा मान सन्मान वाढवण्यासाठी होती का त्यातल्याच एका माता भगिनींच्या म्हणजे तिच्या कौटुंबिक आयुष्यावरती याचा परिणाम झालेला आहे। कौटुंबिक आयुष्यावरती तिचे फोटो न विचारता, तिची परवानगी न घेता तिचे फोटो वापरण्यात आलेले आहे। याचा परिणाम तिच्या म्हणजे कौटुंबिक जीवनावरती झालेला आहे। म्हणजे ही योजना माता भगिनींचा सन्मान वाढवण्यासाठी होती का त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी होती? आता हा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे। याचं उत्तर मागण्यासाठी ते कुटुंब आयुक्तालय कार्यालयामध्ये वारंवार निवेदन देण्यात येत आहे। तसेच याच्यावरती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पोस्टरवरती हा फोटो लावण्यात आला आणि हे पोस्टर जागोजागी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये लावण्यात आले होते। त्याच्यामुळे हा प्रश्न आमदार सिद्धार्थ शिरोळेंना पण विचारण्यात येतोय की हा खरोखरच प्रश्न लाडकी बहीण योजना तिचा सन्मान वाढवण्यासाठी होते का एका माता भगिनीचा आयुष्याचा प्रश्न होता, हा कौटुंबिक आयुष्याचा, की तिचं कुटुंब आज पणाला लागलेलं आहे।